बऱ्याचशा अपंगांनाही माहितीच नसतं की फॉर्म कसे भरावे, त्याचा उपयोग कसा करावा, त्यांना मदत करण्यासाठीच म्हणून केंद्र उभारलेलं आहे. दुसरं केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून एक गाळा दिलेला आहे. त्या केंद्राच्या ज्या योजना आहेत महिला बचत गटासाठीच्या, त्या त्यांना समजावून सांगणं, त्यांना मदत करणं याच्यासाठीचा एक गाळा दिलेला आहे. बचत गटाचे जे सामान आहे महिला तिथे प्रदर्शन विक्रीसाठी ठेवतील. अपंगांसाठी एक मदत केंद्र आहे की ज्याच्या माध्यमातून अपंगांसाठी जो कोटा दिलेला असतो 5%चा, बऱ्याचशा अपंगांनाही माहितीच नसतं की फॉर्म कसे भरावे, त्याचा उपयोग कसा करावा, त्यांना मदत करण्यासाठीच म्हणून केंद्र उभारलेलं आहे. याच्या माध्यमातून नगरपालिकेचे एक कर्मचारी तिथे बसतील आणि अपंगांच्या जेवढ्या योजना असतील ते त्यांना समजावून त्यांना फॉर्म भरण्यासाठी मदत करतील. त्याचा आज उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यानंतर बचत गटासाठी एक 2 गाळे दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये एकामध्ये बचत गटाचे जे सामान आहे महिला तिथे प्रदर्शन विक्रीसाठी ठेवतील. दुसरं केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून एक गाळा दिलेला आहे. त्या केंद्राच्या ज्या योजना आहेत महिला बचत गटासाठीच्या, त्या त्यांना समजावून सांगणं, त्यांना मदत करणं याच्यासाठीचा एक गाळा दिलेला आहे. तिघांचं आज उद्घाटन झालेलं आहे. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने, बात यही मन में ताने है माए भवानी. परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, ध्वजा.
सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है, बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.